सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत तिवसा येथील एक रामदासजी मारुती डहाके म्हणून आपल्यासोबत आहेत. ज्येष्ठ व्यक्ती आहे ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानोजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. तर ते आपल्या जीवन प्रवासातील संपूर्ण अनुभव आपल्याला सांगणार आहे. दाजी जय गुरु. जय जय लहानोजी बाबा. जय लहानोजी. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. बरं. रामदास मारुती डहाके. मूळचे राहणारे? पहिले तिकडे आपण आता तिवसात समजा. पहिलं गाव सांगा ना. पहिलं बिष्णूर. बिष्णूरचे हो हो. बरं बरं. तर तुम्हाला समर्थ लहानोजी बाबांच्या दर्शनाचा व्यासंग कसा लागला आणि बाबाजी काय म्हणे बा हे सगळं सांगा. सर काय हरकत नाही, मी डिटेल सांगतो. हो. आता आम्ही समजा लहानोजी महाराजाच्या दर्शनाला जायचो. हो. हां. तर मग बाय म्हणते मी येतो, ते म्हणते मी येतो, लहान लेकरं म्हणते मी येतो. म्हणून आम्ही इथं बंडीत निघालो. गेलो खडक्यापर्यंत. कुठून गेले दर्शनाला? तिवसाहून. तिवसाहून. हो. गेलो खडक्यापर्यंत. तिथे एक सांड होता गंगा. आमचं काही लक्ष नाही ना, मारकोंडा आहे का काय आहे बा. तो आमच्या बंडीवर एक काही आला. असं काय? हा. बंडी उफाटी करून नेऊन गेली. एक चक्का वरत झाला, एक चक्का बंडीचा आणि मग असा गोल फिरला. हां. तिथे लोक धावत आले आणि बंडी सांड हाकलला लोक आहे ना. हो. बंडी सरकी केली म्हणे बा जा म्हणे आरामानं. आम्ही का निघेपर्यंत आरामानं गेलो. नंतर ताकड खेळली गेलो. लहानोजी महाराज बसले होते तिथं. हां. अरे मी होतो म्हणून जमलं, मी नसतो तर हां आले का नाही मग. हां बरं. हां बसलो तिथं. घे म्हणे तंबाखू घे. आता बाकीचे 10-15 जण बसलेच होते तिथं. आणि एक माणूस तुमच्या सुशिक्षित होता, त्याला 2 लक्ष्मी होत्या. 2. हां. आता म्हणे का रे तू कायले आला, हात जोडले त्यांना. बरं. त्याला महाराज खालच्या दरात बोलले. महाराज जाय म्हणे, इली आहे आणि तिली आहे रे म्हणे. म्हणजे खालच्या दर समजा मी भाषा वापरत नाही. हो. जाय इली आहे आणि तिली आहे रे म्हणे. हो इली कर जाय 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 म्हणे. आम्ही दर्शन केलं, देवदर्शन केलं. दिवसभर राहिलो तिथं. डब्बे होती, जेवण केलं, निघून चाललो आलं. मग आता आमची म्हणून ठरली का लहानोजी महाराज दर्शनाला जायचं. तर मी मागच्या वर्षी गेलो. हो. म्हणजे अशातच तिथं आपल्या हाफरेटचे पण होते. पैसे विचारले म्हणे पैसे नाही म्हणे. बरं. अनाकरण पैसे आले महाराजले देऊन द्यायचे. बुढीच्या नावानं माया नावानं जे काय असेल त्यांनी देऊन द्यायचे तिथं. तर आणल्या दिवशी महाराज आले स्वप्नात. हो. बरं. काय म्हणे? एक गोरं खेळून राहिलं वावरामनी. गोरं लहानचं एवढं. हां. अरे 2 जण आले म्हणे आपल्या इथं. आपल्या इथं 2 जण आले. ये चहा मान म्हणले लवकर. हो. महाराज बसले धुनीपाशी. महाराज असे धुनीपाशी बसले होते. हो. बरं. बसलो मग तिथं. आम्ही चहा काही पिलो, नंतर आम्ही चाललो. हां. तर आपल्याला असे परिस्थिती जाणून नाही बा त्याची. हां. म्हणजे आताही तुम्हाला यावेळेस दर्शन बाबाजी दिलं. हां. म्हणजे धुनी होते ना तिथं. हां. बसले होते. हां. गोरो खेळून राहिलं होतं. गोरो खेळून राहिलं. हो गोरो खेळून राहिलं होतं. वा. अरे म्हटलं पयाट या ना, खेळते म्हणे. खेळू दे. हां. चहा मान म्हणजे याच्यासाठी 2 सिंगल. चहा पाजला, आम्ही चाललो आलो. म्हणजे तुम्हाला बाबाजींनी दर्शन दिलं. हो. बरोबर. पण दर हप्त्याने तिथं आम जावं टाकाकडले. हो. तिची टाकाकडची भोयाची पोरी इथं दिली आहे. लक्ष्मण भोयाले इथं तिवसात. बरं. त्याचा सासा तिथं टाका खेळले. हो. मग त्याचा धंदा होता ना. आम्ही हप्त्याच्या फुटाणे मुरमुरे चिरंजीव घेऊन जा भाड्यानं. आपलं दर्शन घेतलं, चाललो आम्ही इथं का आमने. ह्या तुमच्याकडल्या लक्ष्मी होय का? हो. असं. नाव सांगा तुमचं. नाव सांग. असं. ते बराबर सांगायला लोढाचं.
तर तुम्ही दोघंही जण दर्शनाला जात होते काय? हो पहिले गेलो होतो आम्ही. अच्छा, सोबत सोबत. आम्ही सोबत जावं तेव्हाच घटना झाली होती. अच्छा अच्छा, सोबत होती तेव्हाच घटना घडली होती. हो. असं. आताही जायची आमची इच्छा होती. तर पहा, त्यांना की नाही आता बाबाजीची आठवण आली तर गहिवरून आलं अक्षरशः, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तर तुम्ही मला ते राठोडजी सांगत होते की अलीकडेच संस्थांसाठी पावत्या फाडल्या. हो फाडली मी. माझ्यासोबत बोलणं झालं हो. होतं की कसं करावं, काय करावं हो. म्हणे सर म्हणे. तर म्हटलं बा त्यांना सांगा की असं अशी इच्छा आहे त्यांची, तर ते हो. तसं करायला लावा. बाबाजीने करून घेतलं हो. ते तुमच्याकडून, दुसरं काही नाही. हो तर मग माझी ती इच्छा होती हो. का बुढीचं नाव टाकून द्या, हो. माझं नाव टाकून द्या. हो. बुढीचं नाव टाकले, माझं नाव टाकले. अच्छा. मग आधी पावती फाडायला गेलो आम्ही तिथं. हो तर म्हटलं तेवढी त्या कार्यक्रम करून टाकू हो तिथं. हो तेरी होते काय म्हटलं बा तुम्ही इथं. तर म्हणे आपाजी म्हणे आम्हाला निरोप समजला पाहिजे तेरवीचा, हो म्हणजे कोणाची वारले काय वारले. हो. म्हटलं काय नाही निरोप पाठवू आम्ही. बरं. मग त्या बाईने एक कल्पना दिली, पोरगी आहे तिथं. हो असं करा म्हणे आपाजी तुमच्या वर्षाचा कार्यक्रम तर होतेच म्हणे इथं आता हो 12ही महिने 12ही वर्ष हो, अन्नदान. अन्नदान. हां म्हणे मग तर मग त्या तेरीचे 11,000 रुपये पडते म्हणे. हो हां तर मग राठोड म्हणे आपाजी 11,000 आहे ना म्हणे आपल्यापाशी, हो म्हणे देऊन द्या काय म्हणे. हो. ते म्हणे पोराचा विचार घ्यावा लागन, काही घ्यावं लागन. म्हटलं राठोड साहेब पोराचा विचार नाही घ्यावा लागत ना, काही नाही घ्यावं लागत. माही कमाई आहे म्या दिली बस. अशा पद्धतीनं तुम्ही ते मी- देणगी बाबाजीने करून घेतली हो ते. म्या तवाच्या तवात देऊन दिली. हो. 5 मिनिटात तवाच्या तवात जाय म्हटलं बा देणगी देऊन दे. तर दाजी तुम्ही जे काही अनुभव सांगितले प्रत्यक्ष दर्शनार्थी आहे बाबाजीचे तुम्ही, तर आज जे काही अनुभव सांगितले, नागपंचमीचा आजचा दिवस, हा याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहोत. जय काय? गुरु, जय. जय लहानू. समर्थ लहानूजी महाराज की जय.